प्रश्न क्रमांक पहिला, 25 वर्षानंतर कोणत्या राज्यात पेसा कायदा लागू करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्यामध्ये. प्रश्न 2, भारतीय रेल्वेचा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला आहे? तर त्याचं उत्तर आहे चंदना सिन्हा यांना. प्रश्न 3, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दारूगोळा युनिटचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे नागपूर इथे. पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता चौथा प्रश्न पाहूया. कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा 5G ग्राहक आधार बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. पहिल्या क्रमांकावर चीन आहे. प्रश्न 5, भारत आणि कोणत्या देशाने सागरी प्रदूषण नियंत्रणासाठी संयुक्त सराव आयोजित केला? तर त्याचं उत्तर आहे भारत आणि जपान देशाने. प्रश्न 6, लोकपाल स्थापना दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 16 जानेवारीला. प्रश्न 7 पाहूया. MSME मंत्रालयाने नवीन तंत्रज्ञान केंद्र कोठे मंजूर केले आहे? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेशमध्ये. प्रश्न 8, महात्मा हे पुस्तक नुकतेच कोणी प्रकाशित केले? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी. प्रश्न 9, शिकार रोखण्यासाठी AI चलित थर्मल ड्रोन पाळत ठेवणारी प्रणाली कुठे सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 10 पाहूया. नोकेन हे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ कुठून आले? तर त्याचं उत्तर आहे फिलिपिन्स इथून. प्रश्न 11, स्पिटूक बूस्टर उत्सवाने आध्यात्मिक नवीन वर्षाची सुरुवात कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 12, चर्चेत आलेली कोंडा रेड्डी जमात कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याशी. प्रश्न 3 पाहूया. पश्चिम समुद्र किनारी तटरक्षक दलाचे कमांडर म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर त्याचं उत्तर आहे जनरल MV पाठक यांनी. प्रश्न 14, प्रोजेक्ट डॉल्फिन अंतर्गत दुसरे पूर्वस्तरीय डॉल्फिन सर्वेक्षण कुठे सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे बिजनौर इथे. प्रश्न 15, ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे तन्वी शहा. प्रश्न 16 पाहूया. कोक बोरोक दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 जानेवारीला. प्रश्न 17, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला? तर त्याचं उत्तर आहे 1969 वर्षी. प्रश्न 18, आदिवासी डॉक्टरांसाठी भागातील पहिला राष्ट्रीय क्षमता निर्माण कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर त्याचं उत्तर आहे हैदराबाद इथे. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या राज्याने महिला उद्योजकांसाठी गृहलक्ष्मी पोर्टल सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. प्रश्न 20, रॅमन मॅग्सेसे पुरस्काराची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर त्याचं उत्तर आहे 1957 ला. असेच रोजच्या चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला जर या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.